अखिलजी, एक लोकप्रतिनिधी जेव्हा ठीक आहे त्या महिलेनं त्यांना तक्रार केली म्हणून तो नगरसेवक तिथे गेला असेल, पण ज्या प्रकारे तो तिथे महिला डॉक्टरांवरती हात उचलतो, महिला डॉक्टरवरती हात उचलून जी मर्दुमकी गाजवल्याचा आव आणतो, त्याला तो अधिकार कुणी दिला आणि ही मारहाण करण्याची वृत्ती सत्तेतून आलेली मस्ती आहे का? 100% ही वृत्ती सत्तेतनंच आलेली आहे. त्याचं कारण असं आहे, हे जे काय श्रीमान रमेश म्हात्रे नगरसेवक जे कोण आहेत, हे ठाण्याचे ऑर्थोपेडिक डॉक्टर तसेच तिथले स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांचे राईट हँड आहेत. हे तुम्हाला तुमचे तिकडे लोकल पत्रकारही सांगतील. त्याच्यावर फक्त श्रीकांत शिंदेजींनी फक्त एक ट्विट केलं. ते इतकं तिथले स्थानिक खासदार असताना त्यांना अद्याप वेळ मिळाला नाही आहे तिकडे जाऊन ज्या प्रकारे जे मारहाण झाली आहे तिथे ते नर्सिस बसलेले आहेत, त्या नर्सिसना जाऊन भेटायला किंवा त्या डॉक्टरांना जाऊन भेटायला त्यांना अद्याप वेळ मिळालेला नाही. आणि आपण ज्या प्रकारे पाहिलं की ज्या प्रकारे मारहाण हे नगरसेवक ते करत होते, खरं तर नगरसेवकांचं मूलभूत काम काय आहे? जर तिकडे हॉस्पिटलमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नसेल ना, तर हे 3 टर्म नगरसेवक आहे महाशय, तर ह्यांनी ते इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी काम केलं पाहिजे. आपल्याला जे काय माहिती मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारे आम्ही काल आदित्य ठाकरे साहेबांबरोबर तिथे त्या हॉस्पिटलला गेलो होतो. तिकडे त्या नर्सिसची भेट घेतली, डॉक्टरांची भेट घेतली. ते काय सांगत होते की तिकडे NICU नाही आहे. NICU आहे तर ते फुल आहे, त्याची स्ट्रेंथ नाही आहे. त्यांना ह्याची पूर्ण कल्पना होती की जेव्हा त्या बाळाला जन्म दिला जाईल तेव्हा त्यांना NICU ची गरज पडेल. आणि ह्यांना संध्याकाळपासून सांगण्यात येत होतं की सायन किंवा हे सायन सांगतायत पण दुसरं कुठच्याही हॉस्पिटलला, सिव्हिल हॉस्पिटलला किंवा जे कुठलं हॉस्पिटल त्यांना जमेल त्या हॉस्पिटलला शिफ्ट करा. त्यांनी त्याच्यात वेळ वाया घालवला. त्यांनी नगरसेवकांना कॉल केलं, नगरसेवक तिथे आले, त्याला किती वेळ लागला असेल. नगरसेवकांनी आल्यानंतर तिथे दादागिरी केली, मारामारी केली. तुम्हाला विदाऊट म्हणजे ते विथ ऑडिओ तुम्हाला तो व्हिडिओ प्ले पण करता येणार नाही, अशा प्रकारे शिवीगाळ महिलांबरोबर ते नगरसेवक तिथे करत होते. अक्षम्य आहे. ह्याला कुठच्याही प्रकारे तुम्ही ह्याला डिफेंड करू शकत नाही. हे आफ्टर थॉट सारखं आता जे काय सगळं प्री प्लॅन्ड केलं जात आहे. नगरसेवक एकदम धडधाकट होते, काल असं जम्प करून मारहाण करत होते आणि आता ते थेट जम्प करून हॉस्पिटलला पोहोचले. FIR झाल्यावर FIR पण होत नव्हता. जेव्हा रोहित पवार तिकडे गेले, आदित्य ठाकरे साहेब तिथे गेले, सगळ्या समाजातनं, माध्यमातनं, सगळीकडनं त्यांच्यावर थुतू व्हायला लागली. त्याच्यानंतर या सत्ताधाऱ्यांना वाटलं की आता याला अटक केली पाहिजे. पण अटक केल्यानंतर पण माझं एक ठाम आरोप आहे की तिथल्या जे काही स्थानिक जे कोण आहे ना सत्ताधारी, त्या सत्ताधाऱ्यांनी हे सगळं रचलेलं आहे आणि आता त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलेलं आहे. तुम्ही खरं तर ते ज्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये जायची परवानगी दिलेली ना, त्या डॉक्टरांची कारवाई झाली पाहिजे आणि त्या हॉस्पिटलची पण कारवाई झाली पाहिजे. ठीक आहे, पण डॉक्टर राजू वाघमारे, मला हे सांगा की अशा प्रकारे जर समजा सत्ताधारी असलेले नगरसेवक सत्तेची कवच कुंडल घालून अशा प्रकारे जर डॉक्टरांना मारहाण करत असतील तर मग त्यांच्यावर कारवाई करून हे चालणार नाही म्हणण्याची धमक तुम्ही दाखवणार आहात का? तुम्ही सुद्धा डॉक्टर आहात. ती विलासजी, ती धमक आम्ही दाखवलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा की या घटनेचा आम्ही पक्षातर्फे पण निषेध केलाय. एक डॉक्टर म्हणून मीही निषेध करतो. या गुन्ह्याला किंवा अशा प्रकारच्या वागण्याला कितीही इमर्जन्सी असेल तर अशा प्रकारच्या वागण्याला आपण अजिबात संमती देऊ शकत नाही. हे आमचं स्पष्ट मत आहे, आमच्या नेत्यांचं मत आहे, आमच्या पक्षाचं मत आहे. त्याच्यामुळे या बाबतीत आम्ही कोणालाही डिफेंड करत नाही. त्यांनी जो गुन्हा केलेला आहे त्या गुन्ह्याची शिक्षा त्याला झाली पाहिजे. त्याच्यामध्ये अजिबात कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या गुन्ह्याच्या शिक्षेमध्ये कुठेही कमतरता भासू नये, हे आमचं मत आहे. पक्ष काही कारवाई करणार आहे की केवळ निषेध करणार आहे? नाही, पक्ष कारवाई नक्कीच करणार. पक्षाने त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्याला पक्षातली पद म्हणा, त्याची पदोन्नती म्हणा, त्याला कुठच्याही परिस्थितीमध्ये पक्षामध्ये सावरलं जाणार नाही. त्याची शिक्षा त्याला पक्ष देणार आहे. दुसरा मुद्दा की ज्या पद्धतीने आता अखिल चित्रे बोलत होते की ते जे म्हात्रे आहेत ते काय श्रीकांत शिंदेचे राईट हँड वगैरे असा काही प्रकार नाहीये. त्याच्यामुळे ते संपूर्णपणे खोटं आहे. 3 वेळा निवडून आलेला नगरसेवक आहे, पण तो काय राईट हँड वगैरे प्रकार नाहीये. तिसरा मुद्दा असा
की त्याला अटक करा किंवा त्याच्यावर कारवाई करा, हे रोहित पवार आणि आदित्य ठाकरे जाण्याच्या आधीच आमच्या पक्षाकडून तशा सूचना गेल्या होत्या. वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की त्याला कोणत्याही परिस्थितीत क्षमा नाही, त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्याला अटक करा. हे लोक जेव्हा गेले तेव्हा तपास तो चालू होता, तो तिकडे नव्हता. त्याला सगळं पकडून तो कुठे आहे ते करून त्याला तिकडे आणण्यात आलं आणि त्याला अटक करण्यात आली. त्याच्यामुळे सत्ताधारी म्हणून किंवा शिवसेना म्हणून आम्ही कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतोय असं जर कोण बोलत असेल तर तो मूर्खपणा आहे. असं बोलण्याचा काही प्रश्न येत नाही. त्यांनी जी चूक केलेली आहे त्या चुकीचं प्रायश्चित्त त्याला मिळालं पाहिजे. आणि डॉक्टरांना किंवा पारिचारिकांना मारहाण हा जो प्रकार आहे, हा जो आपल्याकडे सुरू आहे, त्या कायद्यामध्ये अजून सुधारणा करून कडक कसा करता येईल याकरता बघितलं पाहिजे, असं स्पष्ट मत डॉक्टर श्रीकांत शिंदेचं आहे. त्या पद्धतीने आमची सत्ता आहे, आम्ही या कायद्यामध्ये सुधारणा करू. या कायद्यामधून डॉक्टर आणि परिचारकांना कसं संरक्षण मिळता येईल त्याच्याकडे बघू. आणि जे ओपीडी किंवा ज्या ठिकाणी गर्दी असते त्या ठिकाणी नेहमीच अशा प्रकारच्या घटना घडतात, तर त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमले पाहिजेत. सुरक्षा रक्षक नेमून त्या पद्धतीच्या या गोष्टी परत होणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. बघा, तुम्ही जे सुरक्षा रक्षक म्हणताय कुणाच्यासाठी की नेमावे त्या लागतील? डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी? आपल्याला नक्कीच डॉक्टर आणि परिचारिकांच्या सुरक्षेसाठी नेमावे लागतील. बर, की जर अशा प्रकारच्या घटना ओपीडी मध्ये जर पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक, बघा या घटना याच्यापूर्वीही पुष्कळ वेळा घडल्यात. आमच्या KM ला घडल्यात, इतर सरकारी हॉस्पिटलला घडल्यात. आणि या घटनांचं कोणीही समर्थन करणार नाही आणि करू नये. माझं स्पष्ट मत आहे की रमेश म्हात्रेला शिक्षा ही झालीच पाहिजे. कोणत्या परिस्थितीत त्यांनी ती चूक केली, या चुकीला कारण तुम्ही देऊच शकत नाही. एक ठीक डॉक्टर आहे. म्हणून माझं एक तर स्पष्ट तुम्ही मत आहे. त्याच्यामुळे सगळ्यात या महत्वाचं गोष्टी म्हणजे झाल्या पाहिजेत. तुम्ही समर्थन करत नाहीयेत, पण कारवाई नक्की कठोर करा. एखादा निबंध वगैरे लिहून घेण्याची कारवाई अशी नको आहे. खरंच काहीतरी कठोर कारवाई झाली पाहिजे. नवनाथ बन आपल्या सोबत आहेत. नवनाथराव, गुन्हा होतो, आरोपी स्पष्ट दिसतो, CCTV फुटेज आहे, पण त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी प्रचंड वेळ लागतो. बरं, वेळ लागल्यानंतर एवढा धडधाकट माणूस ऐकत नाही, त्याला किती लोक ओढतायत मागे, एवढा धट्टा माणूस गुन्हा दाखल झाल्यावर हॉस्पिटलमध्ये कसा जातो? याचा अर्थ इथं पुन्हा एकदा व्यवस्था साथीला उभी आहे का? ह्या अशा लोकांच्या ह्या मुजोरीला आणि मगुरीला पाठीशी घातलं जातंय का? निश्चितपणे विलासराव, ज्या पद्धतीनं या आरोपीला गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्यात आली आणि अटक करण्यानंतर तो आता हॉस्पिटलमध्ये जाऊन बसला, याचा अर्थ डॉक्टरनी त्यांना साथ दिली आहे. कदाचित चुकीचं प्रमाणपत्र देखील दिलेलं असेल तर अशांची चौकशी करून त्यांच्यावर देखील कारवाई केली पाहिजे. कारण डॉक्टरांच्या मारहाणीचं समर्थन कुणी करत नाही, आपल्या पॅनलपैकी कुणीही करणार नाही आणि अशा पद्धतीच्या घटनांचं समर्थन कुणी करू नये. आणि जर का त्याला रुग्णालयामध्ये नेऊन बसण्याची व्यवस्था कोणी केली असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई केली पाहिजे, त्याचंही समर्थन कोणी करणार नाही. ज्या पद्धतीनं डॉक्टर हे लोकांचे जीव वाचवण्याचं काम करतात, आता तिथं काही इन्सिडेंट घडला असेल की डॉक्टर वेळेवर आले नाही, वेळेवर आले, हा चौकशीचा भाग आहे, पण कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. कायदा हातात घेऊन मारहाण करणं याचं समर्थन कुणीही करू शकत नाही. आणि ज्या पद्धतीनं अटक झाल्यानंतर त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्याचंही समर्थन केलं जाणार नाही. त्याची देखील चौकशी होईल आणि चौकशीतनं जे कोणी दोषी असतील, म्हणजे त्याला बोगस सर्टिफिकेट देणारे असतील, जे काही असतील, त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. कुणालाही सोडलं जाणार नाही. विलासराव, तुम्हाला आठवत असेल की तातडीनं गुन्हा दाखल करण्यात आला, कुठेही गुन्हा दाखल करण्यासाठी उशीर झाला नाही. कुठल्याही राजकीय दबावापोटी अटक करण्यासाठी देखील उशीर झाला नाही. परंतु काही डॉक्टरनी चुकीच्या पद्धतीनं सर्टिफिकेट दिले का हे देखील तपासण्याची गरज आहे आणि तपासून त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल. त्याचं समर्थन केलं जाणार नाही. याच्या आधी देखील अशाच पद्धतीनं डॉक्टरांवर हल्ले झाले होते. काही वेळेला सरकार म्हणून डॉक्टरांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सरकारने वेळोवेळी केलेलं आहे. आणि याही प्रकरणात म्हणजे कुठल्याही पक्षाचा असो, या उद्या भारतीय जनता पार्टीचा एखादा कार्यकर्ता असता तरी तेवढ्याच कठोरतेनं कारवाई केली असती. एकनाथजी शिंदे यांच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, स्वतः श्रीकांत शिंदे आणि आपण उदय सामंत यांची प्रतिक्रिया ऐकली. कुणीही अशा पद्धतीच्या कार्यकर्त्यांचं समर्थन करत नाही आणि कुणीही त्यांचं समर्थन करू नये.